10 दिवस आधीच दाखल झालेल्या पावसाने राज्याच्या विविध भागांना झोडपून काढलंय। कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे, तर दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबईत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ठाणे आणि पालघर जिल्ह्याला देखील येलो अलर्ट देण्यात आलाय। विजांच्या कडकडाटासह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसानं खरं तर राज्यात दमदार आगमन केलेलं आहे। अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलंय। मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। विजांच्या कडकडाटासह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ठाणे आणि पालघर जिल्ह्याला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, खरं तर 10 दिवस आधीच राज्यात पावसानं हजेरी लावलेली आहे। कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडतोय, मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, काय अपडेट? लोकल सेवेवरती याचा परिणाम झाला आहे। सध्या आपण आहोत भायखळा परिसरामध्ये आणि भायखळा परिसरामध्ये आपण बघतोय की लांबच लांब रांगा ज्या बससाठी आपल्याला दररोज पाहायला मिळतात त्या या ठिकाणी पाहायला मिळतात। रात्रीपासूनच मुसळधार पाऊस आपल्याला इथे पाहायला मिळतोय, त्यामुळे मुंबईसह मुंबई उपनगरीय भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर हा गेल्या काही तासांमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळत होता। आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे नागरिकांना लोकल उशिरा धावत आहे, त्यामुळे कामावरती जायला उशीर होणार आहे। त्याचा थेट परिणाम मुंबईतील चाकरमान्यांवरती होणार आहे। मुंबईतील अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आपण बघितलं तर हा पावसाचा जोर वाढलेला आहे। मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर हा काही अंशी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार मुंबईतील उपनगरीय भागांमध्ये काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, तर शहरी भागांमध्ये येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर मान्सूनचं आगमन हे वेळेआधी झालेलं आहे, त्यामुळे मोठं नुकसान ज्या पिकांचं काढणीचं आहे ते झालेलं आहे। या पावसामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते, पावसाचा जोर हा प्रचंड आहे, मुसळधार पाऊस हा म्हणावा लागेल। त्याचबरोबर ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला विजांचा कडकडाट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, वादळी वाऱ्यासह हा पाऊस पडतो आहे। त्यामुळे नागरिकांनी लोकल सेवेचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं आणि ज्या पद्धतीची परिस्थिती आता सध्या आपल्याला भायखळा रेल्वे स्थानकाबाहेर दिसते आहे, त्यामध्ये लोकल गाड्या उशिराने येत आहेत। बेस्ट सेवा ही सुरळीत सुरू आहे, परंतु पावसामुळे अगदी छत्र्या हातात घेऊन नागरिक हे आपल्या ऑफिसेसला पोहोचण्यासाठी तयार असल्याचं पाहायला मिळते। मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे बाणगंगा परिसरातील संरक्षक भिंत सुद्धा कोसळल्याचं पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी कुठलीही हानी झाली, जीवित हानी झालेली नसली तरी सुद्धा वित्तीय हानी होण्याचे सुद्धा चान्सेस हे प्रचंड असतात। त्यामुळं एकूणच आपत्ती विभागाकडनं सुद्धा अलर्ट हा देण्यात आलेला आहे। पर्यटनस्थळी नागरिकांनी जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील अनेक मुंबईकरांना आणि मुंबई बाहेरून मुंबईत येणाऱ्या उपनगरीय भागातील अनेक नागरिकांना सहन करावा लागणार आहे।